भक्ती जिज्ञासू ज्ञानी या चारही भक्तापैकी ज्ञानी भक्त विशेष महत्व मानलेलं आहे। विठ्ठल या विश्वामध्ये तीन शक्ती आहेत। अध्यात्मामध्ये जर पाहायला गेलं तर तीन शक्ती आहेत। कोणते? एक आहे भक्त नावाची शक्ती, दुसरी आहे भक्ती नावाची शक्ती आणि तिसरी आहे भगवंत नावाची शक्ती। भक्त नावाची शक्ती आहे, भगवंत नावाची शक्ती आहे आणि भक्ती नावाची शक्ती आहे। या तिन्ही शक्ती आहेत। आता या तिन्ही शक्तीमधून जर भक्त नावाची शक्ती जर वजा केली तर भगवंताला अर्थ आहे का? नाही। आणि भगवंत नसेल तर भक्तीलाही अर्थ नाही। म्हणून भक्त विशेष आहे बरं का। भक्ताचं विशेष महत्व आहे। या अध्यात्मामध्ये भक्ताला विशेष गणलेलं आहे। विठ्ठल एकदा एका साधकानं आपल्या गुरूंना प्रश्न केला। सर, एका साधकाने गुरूंना प्रश्न केला की गुरुजी, या विश्वामध्ये सगळ्यात मोठं कोण आहे? सबसे बड़ा कौन है? त्या साधकाने गुरूंना प्रश्न केला की गुरुजी, इस जगत में सबसे बड़ा कौन है? त्यावेळेस त्या गुरूंनी सांगितलं, सबसे बड़ी पृथ्वी है। नीट आहे का? सबसे बड़ी पृथ्वी है। त्या साधकानं पुन्हा त्या ठिकाणी प्रतिप्रश्न केला, अरे पृथ्वी काय की बड़ी? वो तो शेष पर खड़ी है। पृथ्वी कशाची मोठी? ती तर शेष नागावरती उभी आहे। फिर कौन बड़ी? पृथ्वी बड़ी नहीं, फिर शेष बड़ा। शेष बड़ा? अरे शेष काय का बड़ा? वो तो भगवान जी के गले में पड़ा। फिर कौन बड़ा? शेष बड़ा। म्हणजे शेष काय मोठा आहे? तो तर भगवान शंकरजींच्या गळ्यात पडलेला आहे की नाही? फिर कौन बड़ा? फिर शंकर बड़ा। फिर शंकर बड़ा। अरे शंकर काय का बड़ा? वो तो कैलाश पर्वत पर खड़ा। फिर कौन बड़ा? कैलाश बड़ा। अरे कैलाश पर्वत काय का बड़ा? उसको तो रावण ने छेड़ा। फिर कौन बड़ा? रावण बड़ा। अरे रावण काय का बड़ा? उसको तो राम ने तोड़ा। फिर कौन बड़ा? फिर राम बड़ा। अरे राम काय का बड़ा? वो तो राम जी के गले में पड़ा। फिर कौन बड़ा? वो तो हनुमान जी के गले में पड़ा। फिर कौन बड़े? हनुमान जी बड़े। और हनुमान कौन है? भक्त है। म्हणून सगळ्यात मोठं महत्व कोणाला दिलेलं आहे? भक्ताला दिलेलं आहे विशेष। विठ्ठल म्हणून भक्ताला या अध्यात्मामध्ये विशेष महत्व प्रदान केलेलं आहे। मग तुकोबरांना काही साधकांना प्रश्न केला की तुकोबराय, तुम्ही म्हणत आहात की भक्त सगळ्यात मोठे आहेत, भक्त नावाची शक्ती सगळ्यात मोठी आहे, आणि मग या भक्तांना ओळखायचं कसं? त्यावेळेस तुकोबरांनी सांगितलं अभंगाचं पहिलं चरण। तुकोबराय म्हटले, भक्त त्याला म्हणायचं भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी। भक्तांची लक्षणे या ठिकाणी तुकोबरायला सांगायला सुरुवात करतात। भक्त कोणाला म्हणायचं? भक्त ऐसे जाना जे देही उदास